तुझं नाव काय? तेजस. तेजस बरोबर आहे. मर्दे कोणतं एक धर. तुझं रे अच्युत. काय आयुष. नाव जरा चांगली ठेवजा. तुझं काय नाव आहे रे? मनोज. हा आता घुसलो बरं का बारीक आहे का. महिला मंडळाने उत्तर द्यायचं. मनोज हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाका ओ देत होते. फायनल करून घ्या बरं का. हा पोरगा जन्माला आला तेव्हा याला नाव नव्हतं. याच्या आजीनं याला नाव ठेवलं. पण हा कसा तयार आला? एका मिनिटात मागच्या जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी हा जन्माला आला. आला. तुझं नाव काय? मनोज. आला. जन्माला आला तेव्हा तो शिव होता का जीव होता? शिव होता. प्रश्न असा आहे, तो बाहेर आला तेव्हा त्याची आजीबाई तिथं होती. ती आजीनं काय केलं? हातात गार पाणी घेतलं आणि त्याच्यावर शिपडलं. सावध झालं ते कार्टून. आणि ते म्हणलं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन, तुला काही नाही, मी आता बाहेर आलो. शिपडावं लागतं ते. आता त्याला असं नियम आहे महिला मंडळ, तुम्हाला पटणार नाही, पण बाळ जन्माला आल्यावर ते 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. त्याच्या बापाला सुद्धा दाखवायचं नसते. 5वीच्या दिवशी झाकून ठेवायचं असतं. पूजा करताना उघडं ठेवू नये. हां, त्याच्या कपडावर सटवी लिहायला येत असते. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा. आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला. सटवीनं ते बंद करून टाकले. कारण आता सटवी काय जाम झाली. सटवी सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात. औषधाच्या वासान सटवी जात नाही तिथं. कोण दाखल ताण कर. मग त्या पोराच्या कपड्यावर लिहा तर कोण? हे पांढरे कपड्यावाले पुरी हिंडत नाही. हे नर्स बिरस हेच जाते हॉस्पिटलमध्ये त्याच्या कपड्यावर लिहायला. आणि त्यानं कपड्यावर हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या. सलाईनाच्या नळ्या पोरानं 5वीला बाटली पाहिली. बाळ बाहेर आलं. आजीनं मांडीवर घेतलं आणि त्या आजीनं त्याला 4 डोस दिले. पहिला डोस दिला मी. पहिला डोस कसा दिला पहा. हातात घेतलं बिस्किट कोणी? आजीनं. आणि त्याला एक पहिला डोस दिला. तुझं 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 होतं का पहिलं? पण त्याला डोस कोणता आहे? तुझं. ते लगेच म्हणलं. 2 शब्द आजीनं तयार केले. तू मी तुझं. मग हे 1.5 महिना भांडण का चालू होते? मी मी तू तुझा मी ना जग. त्या पोराला ह्या 4 शब्दांनी ग्रासलं आणि मायेनं आधार दिला. आणि मायेमुळे आपल्याला मुलाबाळांसाठी कष्ट करायची पाळी आली. ती माया फक्त देवाच्या नावानंच तुटू शकते. तुका म्हणे माया होय ताशी लागे पाय. नाही तर ह्या औलादींसाठी काही कमवायची गरज नाही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.